भाजपची शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय सोबत युती होती आणि हीच युती महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा लढवली होती. मात्र चित्र काहीसं बदललं आणि शेवटच्या 2 तासा अगोदर ही युती तुटली. नक्की ही युती तुटण्यामागचं कारण काय होतं हे जाणून घेऊयात. माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आहेत शत्रुघ्न बापू पाटील. बापू, काय सांगाल? नैसर्गिक युती पूर्वीपासून चालत आली होती, मात्र अचानक असं 2 तासामध्ये काय झालं ही युती तोडावी लागली? नाही, 2 तासामध्ये असं म्हणता येणार नाही आहे. गेले सातत्याने 8 ते 15 दिवस आम्ही या सगळ्या बैठका घेत होतो. आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार असतील, आम्ही खूप त्याच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. लास्ट मोमेंटला 1-2 जागेवरती तो विषय कुठेतरी दोन्ही ताकदीचे सिटिंग मेंबर असल्यामुळे तो देता आला नाही. त्यामुळं खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. त्यामुळं वेळ गेल्यानंतर थोडं प्रत्येकाच्या मनामध्ये भावना वेगळी आली. त्यामुळं कधीच हा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. आपण पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाकडून 29 जागांचा प्रस्ताव आला होता. किती जागांवरती बोलणी अंतिम झाली होती आणि कुठल्या जागा ह्या कमी पडल्या? त्यांचा 29 जागेचा प्रस्ताव आला होता. त्याच्यामध्ये साधारण 12 ते 13 जागेपर्यंत आम्ही जागा त्यांना द्यायला तयार होतो. पण 1-2 जागांसाठी थोडी आमचं आणि त्यांच्यामध्ये थोडं मतभेद झाले. कारण जिथं सिटिंग मेंबर आहेत नगरसेवक म्हणून, तिथेच 1-2 सीटावरती दावा असल्यामुळे दोन्ही पक्षांचा, त्यामुळं खरं तर युती तुटली. खरं तर ही नैसर्गिक युती आहे. एका विचाराचे पक्ष आहेत, ही तुटायला नव्हती पाहिजे. पण गेले कार्यकाल त्याच्यामध्ये खूप गेल्यामुळे मनामध्ये कुठंतरी मनभेद झाले आणि युती तुटली. युती जरी तुटली असली तरी आता इथून पुढची जी लढत असणार ती मैत्रीपूर्ण असणार. नक्कीच आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत. आमची जे काही निवडणूकमध्ये जी व्यूहरचना असेल, एकमेकांवरती आरोप नसतील, मैत्रीपूर्ण आमची लढत असेल. तर महायुतीतून शिवसेना शिंदे गट हा वेगळा झाला, परंतु आरपीआय तुमच्या सोबत आहे. आता आरपीआयला किती जागा दिल्या? साधारण 5 जागेवरती आरपीआय आमच्याबरोबर लढते आणि आरपीआय कमळ चिन्हावरच लढते. त्यामुळं आरपीआय भारतीय जनता पार्टी येणारी महानगरपालिकेमध्ये एकत्र लढणार. पण पाहिलं तर आता शिवसेना शिंदे गट आपल्यापासून वेगळं झालं, परंतु आता थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, आता दोन्ही राष्ट्रवादी सोबत थेट भाजपचा सामना असणार आहे. कसं पाहता याकडे? भारतीय जनता पार्टी सातत्याने नागरिकांच्या कामामध्ये व्यस्त असते. जनतेमध्ये ते सातत्याने प्रामुख्याने विकास कामं घेऊन जात असते. त्यामुळं कुठले पक्ष एकत्र आले नाही. भारतीय जनता पार्टी ही ज्या भारतीय जनता पार्टीवरती लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे मला वाटतं की ही महानगरपालिका आम्ही जिंकू. पण पाहिलं तर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी आरपीआय त्यांच्या सोबत आहे आणि आरपीआयचे जे उमेदवार आहेत ते भाजपच्या कमळ चिन्हावरती लढणार आहेत. त्यामुळे एकूणच काय पूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती जे उमेदवार असतील ते 128चे 128 हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढणार आहेत. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.